आमटी खावी तर अगदी अशी. अगदी झटपट अशी तयार होणारी, चवीला म्हणाल तर अगदी एक नंबर लागणारी आणि अगदी कमीत कमी साहित्यात मस्त चवदार अशी ही बेसन आमटी इथे बनवून तयार होते. बऱ्याच वेळेस घरात भाजीपाला काही नसतो आणि मग अशा वेळेस काय बनवायचं हे सुचत नाही. तर तुम्ही एकदा ह्या पद्धतीने ही आमटी जरूर बनवून बघा. गरम गरम भातासोबत किंवा भाकरीसोबत चवीला एक नंबर लागते आणि अगदी झटपट अशी बनवून तयार होते. चला मग लगेच आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर इथे मी एका छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये साधारण 7 ते 8 लसणाच्या आपल्याला पाकळ्या घ्यायच्या आहेत. त्यानंतर यामध्ये आपल्याला थोडंसं सुकं खोबरं घालायचं आहे. खोबऱ्याचे असे छोटे पातळ असे काप करून घ्यायचे. त्यानंतर यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालायची आणि अजिबात पाणी न घालता याला मिक्सरमधून फिरवून घ्यायचं. तर हे बघा इथे आपलं लसूण खोबऱ्याचं वाटण तयार झालेलं आहे. अगदी बारीक असं फिरवून घेतलेलं आहे. अजिबात जाडसर वगैरे ठेवायचं नाही. त्यानंतर आता एका कढाईमध्ये तेल घ्यायचं आहे. तेल तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी अधिक इथे करू शकता. तेल गरम झालं की पाव चमचा मोहरी आणि अर्धा चमचा यामध्ये आपल्याला जिरं घालायचं आहे. जिरं मोहरी छान तडतडल्यानंतर आपण जे वाटण तयार करून घेतलेलं आहे लसूण, खोबरं आणि कोथिंबिरीचं, ते वाटण यामध्ये घालायचं आहे. साधारण 2 ते 2.5 चमचे एवढं इथे हे वाटण आहे. आता ही आमटी बनवताना यामध्ये आपण बाकीचं इतर कोणतंही साहित्य घालणार नाही आहोत. त्यामुळे वाटण इथे थोडंसं जास्त घालायचं आहे. आता अगदी 1 ते 2 मिनिटांसाठी हे वाटण तेलामध्ये छान परतवून घ्यायचं म्हणजे याचा जो कच्चेपणा आहे ना तो दूर होईल. तर अगदी मंद आचेवर परतायचं आहे म्हणजे कढईला खाली करपणार नाही. आता यामध्ये आपल्याला बेसन पीठ घालायचं आहे. तर पोहे खाण्याच्या चमच्याने बरोबर 3 चमचे इथे मी हे बेसन पीठ घेतलेलं आहे आणि अगदी मंद आचेवर आपल्याला हे बेसन पीठसुद्धा यामध्ये परतवून घ्यायचं आहे. लक्षात ठेवा गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे म्हणजे बेसन पीठ छान खमंग असं तेलामध्ये परतल्या जातं. आता 2 जणांना पुरेल एवढी मी इथे ही आमटी तयार करणार आहे. त्यासाठी बरोबर 3 चमचे एवढं बेसन पीठ घेतलेलं आहे. मस्त खमंग असं बेसन पीठ आपल्याला यामध्ये भाजून घ्यायचं आहे. अगदी झटपट तयार होणारी आणि खूप साधी सोपी अशी ही मस्त बेसन आमटी बनवून तयार होते. तर अगदी 1 ते 2 मिनिटातच याला छान व्यवस्थित असं परतवून घेतलेलं आहे. आता मसाले घालू. तर अगदी थोडासा हिंग घातलेला आहे. 1 चमचा घरगुती काळं तिखट आणि पाव चमचा लाल तिखट घातलेला आहे. थोडीशी हळद घालायची आहे. अगदी बेसिक मसाले यामध्ये घातलेले आहेत. तुम्हाला हवं असेल तर धना जिरा पावडरसुद्धा तुम्ही यामध्ये घालू शकता. फक्त मसाले थोडे जास्त घालायचे म्हणजे ही आमटी थोडी तिखट बनवायची म्हणजे चवीला ती अजून छान लागते. आता हे बघा मसालेसुद्धा यामध्ये आपल्याला अगदी चांगले व्यवस्थित असे परतवून घ्यायचे आहे. आता मसालेसुद्धा थोडेसे अर्धा मिनटं परतवून घेतले की अगदी मस्त चविष्ट आमटी बनवून तयार होते. म्हणजे हे घातलेले जे मसाले आहेत ना, ते कच्चे वगैरे असे लागत नाही. आता मसाले चांगले तेलामध्ये परतवून घेतले. त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्येच थोडंसं पाणी घालून यामध्ये घातलेलं आहे. अगदी सुरुवातीला थोडंसंच पाणी घालायचं आहे आणि याला चांगलं मिक्स करून घ्यायचं. तर हे बघा यामध्ये आपण बेसन पीठ वापरलेलं आहे. त्यामुळे पाणी घातल्यानंतर हे जे मिश्रण आहे ना, हे असं लगेच थोडंसं घट्टसर होतं. पण सुरुवातीला पाणी थोडं कमीच घालायचं आणि आता याला पुन्हा थोडंसं आपल्याला चांगलं परतवून घ्यायचं आहे. हे बघा अशा पद्धतीने. आता याला थोडंसं तेल सुटेपर्यंत साधारण अर्धा मिनिट आपण याला चांगलं परतवून घेऊया. तर हे बघा इथे थोडंसं याला तेल सुटलेलं आहे. आता ह्या स्टेजला यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे. तर साधारण 1 ग्लास एवढं इथे मी पाणी घालते. खूप जास्त पाणी घालायचं नाही आहे. म्हणजे तुम्हाला आमटी किती घट्ट किंवा पातळ हवी आहे त्या पद्धतीने तुम्ही यामध्ये पाणी घाला. तर साधारण 1 ग्लास एवढं मी यामध्ये पाणी घातलेलं आहे. आता खूप जास्त पातळ देखील बनवायची नाही आहे आणि खूप जास्त घट्ट देखील बनवायची नाही आहे. हे बघा अशा पद्धतीने अगदी मध्यम कन्सिस्टन्सीची ही आमटी आपल्याला इथे तयार करून घ्यायची आहे. आता याला चांगलं व्यवस्थित असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. कारण गार झाल्यानंतर ही आमटी ना अजून थोडीशी घट्टसर होते. आता यामध्ये लगेचच आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि मीठ घातल्यानंतर पुन्हा एकदा याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया. बेसन पीठ घालताना ते जरा अंदाजेच घालायचं आहे म्हणजे किती जणांसाठी आपण आमटी बनवतोय त्या पद्धतीने. जर खूप बेसन पीठ झालं तर मग आमटी डायरेक्ट अशी पिठल्यासारखी होईल. तर हे बघा अगदी कमी घालायचं. आता ह्या पद्धतीने याला चांगलं मिक्स करून घेतलं की 3 ते 4 मिनिटं याला छान एक उकळी काढून घेऊया. तर मंद आचेवर 3 ते 4 मिनिटं आमटी मस्त अशी शिजवून घेतलेली आहे. वरून थोडीशी यावर आपल्याला कोथिंबीर घालायची आहे आणि अगदी झटपट अशी तयार होणारी कमीत कमी साहित्यात मस्त गरमागरम आपली बेसन आमटी इथे बनवून तयार झालेली आहे. तर एकदा नक्की बनवून बघा. पावसाळ्यात मस्त गरमागरम भातासोबत, भाकरीसोबत तुम्ही खाऊ शकता किंवा मग घरात भाजीला काहीच नसेल, काय बनवायचं सुचत नसेल, तर अशा वेळेससुद्धा नक्की बनवा. खूप छान लागते, चविष्ट लागते. तर एकदा नक्की बनवून बघा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा. चॅनलवर नवीन असाल, अजूनही तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन देखील प्रेस करा म्हणजे अशाच नवनवीन व्हिडिओज तुम्हाला बघता येतील.
धन्यवाद.